मित्रांनो, मार्केट ना अशा एक म्हणजे पॉइंटवर आलेलं आहे की जिथे काही पण होऊ शकतं. राईट, एक आपण फॉल एक्सपेक्ट करू शकतो मार्केटमध्ये किंवा एक चांगला राईज एक्सपेक्ट करू शकतो. राईट, कुठे बॉटम बनू शकतं की नाही हे सगळं आपण इथे डिस्कस करणार आहे. पूर्ण वीकली व्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये बनवणार. सोबतच मंडेला काय करायचं काय नाही, कुठले डिमांड अँड सप्लाय झोन्स काम करणार, सगळं आपण डिटेलमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये इथे डिस्कस करूया. राईट. जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. आधी मी वीकली व्ह्यू बनवण्याआधी किंवा मंडेचा व्ह्यू सांगण्याआधी मी तुम्हाला कालचा जो व्हिडिओ घेऊन आलो त्यामध्ये काय आपल्या रिवॉर्ड मिळाला ते डिस्कस करूया. बघा, मार्केट ओपन झाल्यावर आपल्या डिमांड झोनमध्ये लँड झालेलं आणि एक अराउंड 150 पॉईंटचा, सॉरी 200 पॉईंटचा इथनं आपल्याला गेन मिळालेला आहे. राईट. नंतर या आपल्या सप्लाय झोन जवळून हे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता 360, म्हणजे इथे पण 200-250 पॉईंटचा फॉल आलेला आहे. नंतर या आपल्या डिमांड झोन पासून 35 पॉईंट मार्केट वरती गेलेला आहे. तो आपल्या बघा किती परफेक्टली हे काम केलेलं आहे. राईट. सो आता आपण आणि व्ह्यू पण मी तुम्हाला 2 दिवसापासून सांगत आहे की मार्केट अशा पद्धतीने चालणार, या झोनमध्ये जाऊन पडणार. राईट. सो ते परफेक्टली काम केलेलं आहे. तशाच पद्धतीने आता आपण चालू करूया. आधी वीकली व्ह्यू डिस्कस करूया. पुष्कळ सिंपल आहे. राईट. काय करायचं लक्षात ठेवायचं व्यवस्थित. आधी निफ्टी, आता आज मी निफ्टी इंडेक्सचा चार्ट घेतलेला आहे. ठीक आहे. निफ्टीची फ्युचर चार्टवर आज मी डिस्कस नाही करत आहे, निफ्टी इंडेक्सवर मी कधी यावर व्हिडिओ घेऊन येणार, काय इम्पॉर्टंट असतं काय नाही. राईट. आता लक्षात घ्या मित्रांनो, ही ब्लॅक लाईन मी जी लिहिली आहे ना, नोट करायची व्हॅल्यू, याच्यावरती जर मार्केट निघून जाणार तर मार्केट एक बुलिश मोडमध्ये येण्याचे चान्सेस आहे. राईट. आणि जर मार्केट खाली आलं, या झोनमधला जर तोडला, या छोट्या झोनला, राईट, याची व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही नोट करा 22964. तर मार्केट इथपर्यंत पण क्रॅश करू शकतं. कुठपर्यंत? 21700 पर्यंत किंवा 400 पर्यंत पण क्रॅश करू शकतं. राईट. कारण काय झालेलं आहे की इथे हा एक तुम्ही बघू शकता डेली चार्टवरती, हा एक स्विंग रेडी झालेला आहे. राईट. इथे तुम्ही बघू शकता हा एक स्विंग हायर लो रेडी झालेला आहे. तर याला मार्केट अप्रोच करू शकतं. बट यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, बँक निफ्टीचा असाच एक स्विंग लो रेडी झालेला आहे. तो लवकर अचीव जर झाला तर तिथनं मार्केट रिव्हर्स होऊ शकतो. सो आपल्याला बघावं लागेल दोन्ही कंपॅरिझन मी समोरच्या व्हिडिओमध्ये करणार, कुठे बॉटम काय होणार काय नाही. आत्ताच घाई करण्याची गरज नाहीये आपल्याला. राईट. सो मी ते तुम्हाला डिटेलमध्ये समोर समजवणार. या झोनला तोडला तर आता नोट करा, 22,633 ला तोडला तर मार्केट टॅप होणार. इथे तुम्हाला आणखी 400 पॉईंटचा पॅसेज मिळतो खालच्या साईडनी. जर 22,138 ला तोडला, राईट, इथं वरती पुल बॅक देणार. बघा ही झोन काय काम करणार, आता बेरिश आहे मार्केट, काय आहे बेरिश आहे. तर डिमांड झोन काय करणार, याला थोडा थोडा पुल बॅक देत जाणार. मार्केट वॉटरफॉल सारखं तर पडणार नाही. म्हणून मी हे झोन सांगत आहे तुम्हाला. यूज करायचे असेल तर आपण कन्फर्मेशन, लास्ट झोन मी मार्क केला आहे 21,421. यूज करायचं असेल तर कसं करायचं, इथनं पडला आणि 1 मिनिटमध्ये जायचं, 5 मिनिटमध्ये जायचं. हे मोठ्या टाइम फ्रेमचे झोन आहे. राईट. 5 मिनिटमध्ये जायचं, टॅप झाला आणि वरती निघायची सुरुवात झाली की वरच्या डायरेक्शनने एक कन्फर्मेशन घ्यायचं की वरती निघते की नाही, आणि मग कॉलवर काम करायचं. सो हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने. राईट. आणि या झोनला जर तोडला तर मग एक मार्केट चांगल्याच पद्धतीने इथनं तोडायला पाहिजे. राईट. खाली येऊन तोडायला नाही पाहिजे, खाली येऊन पण तोडू शकतं. तर हा झोन तोडला तर मार्केट चांगल्या एक बुलिश मोडमध्ये येणार असं आपण समजू शकतो. सो आता आपण जाऊया आणि डिस्कस करूया मंडेला काय तयारी करायची आपण. बघा इथे मी एक डिमांड झोन मार्क केलेला आहे. नोट करा व्हॅल्यू 23,2027 आणि 22,964. मार्केट जर गॅपअप झालं तर या झोनवर टॅप करून वरच्या डायरेक्शनने निघण्याची चान्स आहे. पण जास्त पुलबॅक बेरिश असल्यामुळे जास्त पुलबॅक आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. थोडा पुलबॅक येणार, आणि जास्त जर दिला, प्रॉफिट कन्सिडर करायसाठी जास्त पुलबॅक नका कन्सिडर करू, आणि जास्त जर दिला तर मग आपल्याला एक कन्फर्मेशन मिळणार की मार्केट वरती जाऊ शकते. राईट. सो हे लक्षात ठेवा, कारण की ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये जर तुम्ही हायर रिवॉर्ड एक्सपेक्ट करत आहे तर ते चुकीची गोष्ट आहे. राईट. आय होप समजलेलं असेल. इथे मी सप्लाय झोन मार्क केलेला आहे. गॅप डाऊन जर ओपन झाला तर या सप्लाय झोनमध्ये अशा पद्धतीने मार्केट कंटिन्यू खाली येऊ शकतं. हा डिमांड म्हणजे डिमांड झोनवर पण पडणार आणि वरती जाणार. पण कन्फर्मेशन शिवाय एंट्री नाही घ्यायची. 1 मिनिटमध्ये जायचं, कन्फर्मेशन घ्यायचं. इथे छोटे झोन आहे म्हणून 1 मिनिटमध्ये घ्यायचं. असा सप्लाय झोनमध्ये खाली आला तर इथे कन्फर्मेशन घ्यायचं आणि
मग त्या डायरेक्शनने काम करायचं. आय होप समजलं असेल. ब्लॅक लाईन मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. वरती मी एक सप्लाय झोन मार्क केलेला आहे 23,956 आणि 24,243 मोठा सप्लाय झोन आहे, जो की एक डिसिजन पॉइंट आहे म्हणून मी मार्क केलेला आहे. राईट. सो तुम्हाला समजलं असेल निफ्टी बद्दल मंडेला काय तयारी करायची. इवन जर या झोनवरती गॅप अप झाला तर या क्लोजिंग वरती येऊन हा वरती जाऊ शकतो, किंवा या झोन खाली गॅप डाऊन झाला तर इथे येऊन खालची कंटिन्यू जर्नी तो करू शकतो. जास्त चान्सेस आहे की खालच्या जर्नीला तो कंटिन्यू करणार. त्याकरताच आपले झोन आहे. राईट. सो ट्रेंड बेरिश आहे हे लक्षात घेऊन चला छोट्या टाइम पर्यंत. जोपर्यंत आता निफ्टी बँक निफ्टीमध्ये ते स्विंग्स येत नाही डेली टाइम फ्रेमवरचे. राईट. कारण की अवरली वगैरे सगळे डाऊन ट्रेंड मध्ये आहे. आता बँक निफ्टीवर बोलूया. मी काल व्हिडिओ बनवला, त्यामध्ये रिकमेंडेशन दिलं होतं. त्यावर काय झालं, वरती मी जास्तच वरती झोन दिलेला, तो अचीव नाही झाला. बट क्लोजिंगच्या वेळेस आपल्या या झोनवर टॅप झाला. फ्युचरच्या चार्टवर मी लास्ट व्हिडिओ फ्युचरच्या चार्टवर बनवला होता. क्लोजिंग यावर टॅप झाला आणि तो मग वरती गेला आणि आपल्याला 130 पॉईंटचा क्लोजिंगच्या वेळेस आपल्या डिमांड झोनमधनं रिवॉर्ड मिळाला. म्हणजे बँक निफ्टी पण आपल्या झोनला रिस्पेक्ट करत काम केलेलं आहे. आता आपण बँक निफ्टीचा एक वीकली व्ह्यू बनवूया. मी इथे बँक निफ्टी इंडेक्सचा चार्ट घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मी कुठलं घेतलं तुम्ही लक्षात नसेल तर थोडं बॅक जा आणि चेक करा. आता मी इंडेक्सचा चार्ट घेतलेला आहे. थोडा मोठा व्ह्यू इथे आपण डिस्कस करूया डेली टाइम फ्रेम वरती जाऊन. बघा इथे एक स्विंग तयार झालेला आहे बँक निफ्टीमध्ये. ऍक्च्युअली आपण इथे बॉटम पकडलेला होता, लक्षात आहे. कारण की हाच ऍक्च्युअल हायर लो होता रूलनुसार. राईट. हाच हायर लो होता. इथे आपण पकडला पण होता. तुम्ही बघा आपल्या बॉटम वरती किती चांगला एक रिवॉर्ड मिळाला होता. इथे आपल्याला ऑलमोस्ट 4,000 पॉईंटची रॅली आपण मोर दॅन 4,000 पॉईंटची रॅली कॅच केली होती इथे. राईट. बट आता निफ्टीवरती जर स्विंग लक्षात घेता, निफ्टीचं स्विंग आहे. राईट. सो तो पण काम करू शकतो. तर त्या हिशोबाने काय निफ्टी बँक निफ्टी एक दुसऱ्याला फॉलो करतात. तर आता इथे समजून घ्या की हा जर स्विंग तोडला, राईट, हा जो 46,000 दिसत आहे तुम्हाला, हा राईट, हा जर तोडला तर एक मार्केटमध्ये चांगलंच बेरिश मोमेंटम आपण एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे चांगला फॉल, म्हणजे असा काही खाली नाही पडणार, असा 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 करत जाऊ शकतो. राईट. आणि हिस्ट्रीमध्ये डेली चार्टवरती ट्रेंड चेंज होणं तुम्ही बघून घ्या. डेली चार्टवरती तुम्हाला कधी दिसणार नाही. हा इथे कोविडच्या वेळेस आपण बघितलं होतं ते. इथे पण झालेलं आहे ऍक्च्युली, पण इतका नाही नाही झालेला इथे पण. पण हा कोविडच्या वेळेस झालेला आहे तो. राईट. पण असं सहजासहजी दिसत नाही. आणि ज्यावेळेस डेली चार्टवरती ट्रेंड रिव्हर्स होण्याचा सिग्नल मिळणार, त्यामध्ये आपण मार्केटमध्ये, आणि एक अपॉर्च्युनिटी असते मित्रांनो, आणि आपण ट्रेडर असल्यावर याबद्दल जास्त विचार करण्याचं गरज नाही की मार्केट पडणार म्हणजे किती मोठा फॉल येणार काय येणार. आपण डेली ट्रेडर्स असल्यामुळे आपण डेलीचाच विचार करतो. राईट. बट हा व्ह्यू असणे गरजेचं आहे, म्हणूनच आपण वीकली व्ह्यू बनवत आहे. राईट. इथे ब्लॅक लाईन लक्षात घ्या, ही मी मार्क केलेली. यावरती जर बँक निफ्टी निघतो 49,658, तर आपण एक बुलिश मोमेंटम बँक निफ्टीमध्ये बघू शकतो. राईट. आणि खाली हा झोन जर तोडला, राईट, जवळच आलेला हा झोन 48,134,84,895 खाली तोडला तर हा इथे टॅप करणार. सो ऑलमोस्ट तुम्हाला इथे 1,100 पॉईंटचा एक पॅसेज मिळणार खालच्या डायरेक्शनने प्ले करण्याकरता. मग हाच डायरेक्ट इथे काय होऊ शकतं, या झोनवर टॅप होऊन एक स्वीप बनवणार. राईट. आणि हा झोन क्रुशियल आहे खालचा. इथनं पण बॉटम बनवू शकतो, किंवा हा झोन आपल्या आताच डिक्लेअर नाही करू की बॉटम बनणार की नाही. आपण फॉर्मेशन्स बघूया, क्रिएशन्स काय होतात चार्टवर, आणि नंतर डिसिजन घेऊया त्यावर काय होणार की काय नाही. राईट. आय होप समजलं असेल. हा नोट करा झोन 47,085 खाली 915, आणि हा मोठा आहे 46,744 45,939. त्याला मग नंतर मी छोटा करेल. राईट. आता चलूया मंडेला काय होणार काय नाही. सो इथे मी एक झोन मार्क केलेला आहे. हा झोन लक्षात घ्या 48 269 आणि 4804 वरती जर ओपन झाला तर या झोनमध्ये टॅप करून किंवा क्लोजिंग वरून वरती जाऊ शकतो, किंवा या झोन वरून वरती काही ना काही पुलबॅक देण्याचे चान्सेस आहे. पण बेरिश आहे ट्रेंड, लक्षात ठेवा. हा, आणि जर वरती गॅप अप ओपन झाला तर या झोन मधनं तो खाली पडण्याचे चान्सेस आहे. खाली पडणार तर तुम्ही कन्फर्मेशन घ्या 1 मध्ये की खाली जाण्यासाठी रेडी आहे, तरच एंट्री बनवा. तुम्ही जे पण कन्फर्मेशन घेत असाल ते कन्फर्मेशन घ्या. राईट. 48,177
0.05 आणि वरती 913. खालचे झोन मी सगळे तुम्हाला सांगितलेले आहे. त्यावरती सप्लाय झोन 49,092, जे की कालचाच झोन ठेवलेला आहे मी कंटिन्यू. इथे गेल्यानं कन्फर्मेशन घ्यायचं. ब्लॅक लाईन मी डिस्कस केलेला आहे. वरती 50,152 एक सप्लाय झोन, वरती जर निघाला तर इथे हर्डल देऊ शकतो, आणि 50,900. मी सांगायचं विसरलो मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बेल आयकॉन दाबा. इवन आपला टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते जॉईन करा. आणि मी व्हिडिओ बनवलेला आहे, स्विंगवरती सिरीज सुरू आहे, त्याच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटणार. तर तुम्ही नोट केलेले असेल, आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. लाईक करायचं विसरू नका. भेटूया मंडे आणि मंगळवारची तयारी करूया, काय होणार काय नाही बघूया. बेरिश व्ह्यू आहे, लक्षात ठेवून चला. बेरिश व्ह्यू म्हटलं की असं नाही की फॉल होणार. डिमांड अँड सप्लाय झोनला रिस्पेक्ट देत देत मार्केट समोर जाणार, हे लक्षात ठेवून चालण्याचं गरजेचं आहे. म्हणजे कुठून वरती जाणार आणि कुठून पडणार हे गरजेचं आहे. राईट. सो चला मग इथेच थांबतो. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.